एक लाईक तिकडे फिरते का बघा 2 मिनिटं फिरवता येईल. उपस्थित सर्व तमाम रसिक मायबाप सर्वांना साष्टांग दंडवत करून मी तर खरं तर इथे मध्येच थांबवलंय. खूप लांबून आलोय, रस्ता चुकला आम्ही, पण ठिकाणावर पोहोचलो. कारण मार्ग दाखवला चुकीचा. पण सर्वांना एकदा विनंती करेन, प्रथम सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. ही खरं तर तुमची टाळी म्हणजे या कलाकारांसाठी असलेला प्रतिसाद आहे. प्रथम मी तुम्हाला सांगतो, माझं नाव राकेश महाराज मोरे, श्री गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्था आमडस संस्थापक अध्यक्ष. तुम्ही आता विचार केला असेल, हा असा कसा आला बाबा. पण आम्ही धावपळीत आलो आणि येण्याचं कारण पण तसंच आहे की आज आपल्या या गावामध्ये विवाह सोहळा पार पडला. विवाह ज्यांचा झाला त्यांचं नाव देखील मला अजून माहित नाही, तुम्हीच सांगा. चिरंजीव रोहित आणि ची चौका अंकिता यांच्या शुभविवाह प्रसंगी आज हा नमन नाट्य मंडळ सावर्डी भोडवाडी यांचं हे नमन मी आज कमीत कमी 11वा प्रयोग पाहतोय. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नंबर 1चं नमन म्हणजे सावर्डी भोडवाडी. आता हे सांगण्याचं कारण पण तसंच आहे की या नमनामध्ये सर्व कलाकार हे जीव ओतून आपल्या कोकणातली कला सादर करत असतात आणि हे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. आता तुम्ही देखील पाहिलेलं आहे. मी सर्वांना सांगेल की आता गवळण झाल्यानंतर जे वगनाट्य आहे त्या वगनाट्यामध्ये सुद्धा तेवढाच थरार आहे आणि थरारक असं वगनाट्य ते सादर करत असतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. मी मध्यंतर तुमची वेळ घेतली, याचं कारण आहे की आज आमचा हा बाल कलाकार ज्याचं नाव आहे कार्तिक रवींद्र वाघे सावर्डी भोडवाडी, हा बालकलाकार रत्नागिरी जिल्ह्यातला नंबर 1चा बालकलाकार म्हणून त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार हा गेल्या 8 दिवसापूर्वी मिळालेला आहे. आणि असा कलाकार आपल्या गावामध्ये आलेला आहे. त्यामुळे सर्व रसिक मायबापांना विनंती करेन की पुनश्च सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या कार्तिकचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांना खरी साथ जर बघितली तर आमच्या राधेचं पात्र करणार मी एक सांगून जाईल. एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीचं पात्र करणं इतकं कठीण आहे. स्त्री ही खूप कठीण आहे लोकांना समजण्यासाठी पण, आणि जीवन जगत असताना स्त्री ही खूप कठीण आहे. पण हे दोन्ही पात्र अगदी तंतोतंत पार करणाऱ्या आमचे आदित्य मोहिते, गाव त्यांचं तुरंबव आहे, परंतु सुंदर असं कलाकार आहे. एवढंच नाही तर जेवढे आपल्या या चिपळूण तालुक्यात नमन आहे त्याच्यामध्ये जेवढे पुरुष स्त्री पात्र करतात त्यांना शिकवायचं काम या करतात. आणि खरंच या दोघांना खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तत्पूर्वी मी आज काही या कार्यक्रम पाहण्यासाठी खूप ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, उच्च पदावरची पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये ज्याला म्हणजे आमचा कार्तिक, त्याला ज्यांनी पुरस्कार जाहीर केला ते छावा संघटना आणि या छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री नैनेश दळी साहेब, तसेच कोकणाचे कोकण निरीक्षक माननीय श्री अनिकेतजी साळवी, तसेच उत्तर जिल्हा अध्यक्ष ज्यांनी या आमच्या बाल कलाकाराला अगदी रत्नागिरी जिल्ह्यातला नंबर 1चा कलाकार ठरवला, तसेच आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री श्रीकांतजी रामचंद्र कांबळी साहेब यांना देखील, त्यांचं देखील मी स्वागत करत आहे. तसेच छावा संघटनेचे युवा अध्यक्ष माननीय श्री दर्शनजी सुर्वे साहेब, तसेच प्रथमेश देवनाथ युवा तालुका अध्यक्ष, तसेच
आजच्या या कार्यक्रमाची न्यूज उद्याच्या पेपरला देण्यासाठी एवढी आटापिटा करून अगदी भैरवगडापर्यंत आम्ही गेलो होतो रस्ता चुकल्यामुळं, पण तिथून येण्यासाठी उशीर झाला तरी देखील थकले नाही असे सर्व पत्रकारांमध्ये ज्येष्ठ असणारे ज्येष्ठ पत्रकार मान्य श्री शकीलजी तांबे साहेब या सर्वांचं मी सावर्डे भोडवाडी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करून या वधूवरांच्या वतीनं तसेच या गावाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो। खरं तर कांबळी साहेब सगळे उपस्थित सर्व छावा संघटनेचे अध्यक्ष मंडळी असतील, छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, खरं तर छावा संघटना काय आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे, कारण सर्वसामान्यांची हाक कुणाच्या तरी कानावर जात नाही आणि आपली हाक कोणीतरी ऐकत नाही। पण एक सांगून जाईल, ही छावा संघटना सर्वसामान्यांचा आवाज अगदी सरकारच्या दरवाजापर्यंत पोहोचवते असे पदाधिकारी आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून माननीय श्री नयनेशजी दळी आणि अनिकेतजी साळवी यांच्याकडून राधा आणि कृष्ण या दोन पात्रांसाठी तसेच आमच्या या सर्व कलाकारांसाठी 1,500चं पारितोषिक आलेलं आहे दोघांकडून। तरी त्यांना या सावर्डे भोडवाडी यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच इन्स्ट्रुमेंट वाले सचिन गुडेकर असतील, आमचा मास्टर माइंड ढोलकीपटू ढोलकी सम्राट संचित वाघे, सोहम, या सर्वांना साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। असं सुंदर असं नमन नाट्य आहे। हे नमन रत्नागिरी जिल्ह्यातलं नंबर 1चं नमन आहे आणि एक सांगून जाईल, यावेळेस आमच्या कार्तिकला पुरस्कार मिळालेला आहे, तसंच पुढच्या वेळी आमच्या मोहितेंना देखील या छावा संघटनेकडून सन्मानित करण्यात येणार आहे आणि हे मी तुम्हाला 100% वचन देतो। पण सर्वांनी एक सांगून जाईल, मी तुमची 10 मिनिटं घेतलेत, पुढे अजून कार्यक्रम बाकी आहे, एकाने पण उठायचं नाही, कारण वगामध्ये जो थरार आहे चालू दे ना, हा थरारचा पुढचा जो थरार आहे तो इतका भयानक आहे की त्या थरार पाहण्यासाठी सर्वांनी थांबायचं आहे, कारण हे कलाकार आपल्या हृदयापासून ही कला सादर करत असतात आणि ही कला म्हणजे कोकणची शान आहे। कोकणची शान म्हणजे ही कला आहे, नवे नवे तर अख्खी ही कोकणची कला जपणं हे प्रत्येक मनुष्याचं काम आहे आणि तरच त्याला कोकणी माणूस म्हटलं जातं, एवढंच सांगेल। आणि त्याचबरोबर ज्वलंत व क्रांतिकारी चळवळ म्हणजे छावा मराठा योद्धा संघटना आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना श्रीफळ देऊन मालक सन्मानित करणार आहे, कारण ही सगळी मंडळी चिपळूणातून आलेली आहे, खूप लांबून लांबून आलेले आहेत आणि खरं तर या सर्व कलाकारांना भेट देण्यासाठी आलेले आहेत। अशी मी मालकांना विनंती करतो की आपण जो त्यांचा सन्मान करणार आहात तो आपण करावा। कृपया करून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। द्या त्याबरोबर नाव मी घेतलं ते उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माननीय कांबळे साहेब आमच्या या कलाकारांसाठी 2 मिनिटं बोलणार आहेत। मी सगळ्या रसिक प्रेक्षकांची संमती मागतो आणि साहेबांना 2 मिनिटं त्यांना शुभेच्छा द्यायसाठी
नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना. कलाकार हा आपल्या कोकणातला सर्व ठिकाणी चमकला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही आपला कार्तिक आहे. हा कार्तिक 1 ते 2 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलवरती पण दिसेल. हे आमच्या छावा संघटनेकरता त्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर आताच आम्हाला समजलं की राधा जे काम करते हे अनेक कलाकार घडवते, परंतु हे जर आम्हाला अगोदर माहिती असतं तर त्याचा पण पुरस्कार आम्ही जाहीर केला असता. आज राकेश महाराजांनी आज आम्हाला सांगितलं पुढच्या याला त्यांचं पहिल्या यादीला नाव असेल आणि छावा संघटनेकरता त्यांचा गौरव पुरस्कार करून त्यांना सुद्धा आम्ही पुढच्या याच्यावरती घेणार आहोत. तसेच आपल्याकडे छोटे मोठे जर कलाकार असतील तर आमच्या छावा संघटनेला त्यांची भेट करून द्या. आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री नैने दरी, कोकण अध्यक्ष अनिकेत सालवे, युवा जिल्हाध्यक्ष दर्शन सुर्वे, तसेच तालुका युवा अध्यक्ष प्रथमेश देवनाथ आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे म्हणजे ते आमच्याबरोबर ते कायम स्वरूपी असतात. संघटनेला आमचा त्यांचा फुल पाठिंबा असतो. असे आमचे सगळे तांबे हे तुम्हाला त्यांचं चॅनलवरती तुम्हाला सर्व हा आता जो झालेला विषय आहे म्हणजे नमन कलाकार असू दे किंवा लग्नाचा सोहळा आहे हा पण तुम्हाला बघायला भेटेल. यावर्षी आमचे सगळे तांबे हे चिपळूण लाईव्ह. तर तुमच्याकडे जे कलाकार कोण असतील लहान मोठे असू देत किंवा शाळेमध्ये पण कलाकार दाखवणार असतील, तसेच एक छावा संघटनेकरना एक तर आता 15 तारखेपर्यंत येतात 10वी ते 12वी 80% वरती जर मार्क असतील त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत. आणि असेच जे मुलं असतील तिने आमच्या राकेश महाराजांचं नाव आणि नंबर आणि त्याचा जे त्याला प्रमाणपत्र भेटलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोच करा. त्याच्या प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करणार आहोत. याचा सत्कार करण्याचं कारण काय की आम्ही आमचं छावाचं नाव नाही की ती मुलं योगायोगाने जे मार्क भेटल्यानंतर अनेक जणांचा सत्कार झाल्यानंतर अनेक अभ्यास करतील ह्याच्या विस्तृत साधून आम्ही तो सत्कार करणार आहोत. एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय छावा. धन्यवाद साहेब. आपल्या गावातून यजमानांना विनंती करेन किंवा इथं उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील किंवा सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील, तसेच या शाळेतील विद्यार्थी इथं भरपूर बसलेले आहेत. जर कोणी खरंच 80% वरती मार्क्स मिळून पास झाले असतील तर त्यांनी 100% हा कार्यक्रम संपायच्या आधी या कार्यक्रमामधील जी मंडळी आहेत त्यांच्याकडे जरी तुम्ही संपर्क साधला किंवा माझा नंबर जरी घेतला तरी आमचा ढोलकीपट्टू, ढोलकी सम्राट संचित वाघे इथे आहे, त्याच्याकडे जरी संपर्क साधून आपण ते नावं दिला तर तुमच्या या मुलांना भविष्यात अभ्यास करण्याची स्फूर्ती मिळेल, उत्साह मिळेल आणि आपलं गाव सुशिक्षित होईल. यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूया. कारण फक्त कला करणं आणि कलाकार होणं हेच नाही तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपण अव्वल झालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी ही संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. मी सर्वांचा वेळ घेतला त्याबद्दल प्रथम सर्वांची क्षमा मागतो. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटली. मी नमन मंडळाला विनंती करतो की अजून 2 मिनिटं तुमची घेतो. कारण आपल्या कोकणातील पहिली वारकरी शिक्षण संस्था श्री गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्था मुक्काम पोस्ट आंबडस येथे सुरू झालेली आहे. ज्या मुलांना शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधा. कारण जसे आनंदित प्रशिक्षण दिलं जातं तसंच प्रशिक्षण आपल्या आंबडस येथे दिलं जातं आणि त्यासाठी देखील कोणी इच्छुक असतील. मला वाटतं संचित आपण मागच्या वेळेला या अंगणवाडीत कार्यक्रम केला त्यावेळेस सगळी आपल्या संस्थेतली मुलं आली होती. तशाच पद्धतीनं आपल्याकडं अशी छोटी छोटी कोणी शिकणारी मुलं असतील त्यांना बिनधास्त पाठवा. फीचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. यांच्यासारखी सगळी मंडळी आपल्या पाठीमागे उभी आहेत. फक्त मुलांना मार्ग दाखवणं एवढंच काम आहे. कारण कुठलीही कला असू दे, मग ती जाकडी असू दे, नमन असू दे किंवा इतर कुठलीही कला असू दे, त्याच्यातून फक्त समाज प्रबोधनच होत असतं. इतर गोष्टी सगळ्या सोडायच्या असतात पण प्रबोधनात्मक गोष्टी घ्यायच्या असतात. आणि म्हणून आपल्या कोकणची कला, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली नीतिमत्ता सुधारण्यासाठी हा कोकण म्हणजे महाराष्ट्रातला नंबर 1 प्रांत आहे आणि त्याचं नाव हे कोकण आहे. म्हणून इथे सर्वांच्या
समोर बोलत असताना चुकीचं बोललो असेल तर क्षमा असावी आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो